सो मच आणि पुन्हा एकदा सर्व माहुण्यांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक उत्तम मात्रे यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते प्रतीक मात्रे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचा आहे. मायखोप गावातील यश पाटील सॉरी यांनी नक्कीच यश कारभारी यांनी सार्थकसाठी आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राईज जी फिल्डिंग झाली त्यासाठी दिलेला आहे. तर येऊन आपण कलेक्ट करायचं आहे. सार्थक यांनी येऊन कलेक्ट करायचं आहे. यश कारभारी नक्कीच चौकार थर आला आहे त्या मैदानाच्या आतमध्ये आणि पुलिस एकदा सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आम्ही मनशांत करण्यापासून आभार व्यक्त करतोय. आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगतीये. रफ अँड टफ मॅच मात्र होणार आहे यात मात्र काही शंका नाही आहे. कारण की आता दोन्ही टीम्स एकमेकांचा अगेन्स्ट फाईट करतात. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना आगमन बिया संघ खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना इनाक्षमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दीपक इलेव्हन संघ आहे. स्ट्राईक एंडवरती अभिषेक टेनी या नावाची चर्चा नेहमीच सातत्याने पालघरमध्ये होत असते. आणि समोर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे हर्षद ओव्हर नंबर 1. ओ इकडे टप्पा चांगला आहे. प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. जय जोगनादेव आगमन चषक 2026 चे थरार आहे आणि नेहमीच सातत्याने या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. SK ग्रुप असेल तर आपण जर पाहिलं तर वामिका स्टार हे नाव सातत्याने त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आहे. हो इथे टप्पा पडला स्लाइटली टर्न परंतु इथे अंपायर सिग्नल वाईट बॉल आहे. अजित निकम सर ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून दोन्ही अंपायर्स बाकीचे आपण पाहिलं आमचे प्रशांतजी पाटील सर असेल चिरागजी तरे सर दोघांचे विशेष कौतुक करावं लागेल. आभार त्यांचं देखील करूयात. आणि आमच्या समोर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतात खास करून सागरजी मोरे सर मॅन फ्रॉम मुंबई. इथे देखील एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. पूर्वार्धचा खेळ मैदानात 7 मध्ये चालू आहे. दीपक इलेव्हन संघासाठी पारितोषिक आहे. रोशन पाटील 5 मार्क देलवाडी इथून आपण पाहतोय. दीपक इलेव्हन टीम जर जिंकतोय तर त्याला इनर्स बारी खेळाडूंना जर पाहिलं तर इनर्स या ठिकाणी दिल्या जातील. इकडे देखील स्विफ्ट शॉट खेळलाय ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला एक सिंगल इथे मिळते. आणि नक्कीच अजून एक खुश खबर आहे टीम आगमन बी संघासाठी. जर मेगा फायनल मध्ये हा संघ दाखल झाला तर संपूर्ण विश नेटवर्क लाईव्ह यांच्या वतीने तब्बल आणि विश नेटवर्कचे आपण पाहतोय प्रोपरायटर जे ओनर आहेत विश्वाजी पाटील त्यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आता टाळ्या वाजतात कारण की आपला घरचा संघ खेळतोय आणि होय टाळ्या वाजल्याच पाहिजेत. बघाशी देखील आपण काय मॅच पाहिली तिथे देखील आपण पाहिलं असेल आगवन ए आणि आगवन बी या दोन्ही टीम्समध्ये मॅच झाली. तिथे रिझल्ट राहिला ते म्हणजे आगवन बी संघाने सामना जिंकला. हे मॅच आहे क्रिकेट आहे सातत्याने पलाबडी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात पलटवार तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु आता मॅच चांगली रंगणार आहे कारण की सेमीफायनल 2 ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळते आणि तिकीट टू फिनाल आहे. कोण बुक करणार आहे या मॅच मध्ये. स्ट्राईक एटवरती आपण पाहतो अभिषेक टेनी ज्या नावाची चर्चा नेहमीच होत असतात. एका बाजूला आपण जर पाहिलं मगाशी आपण पाहिलं असेल श्री स्वामी समर्थ मायकोप ए हा संघ नक्कीच मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. त्याच्या अगेन्स्ट कुठला संघ असणार आहे या मॅचचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. जिग्नेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. अजून देखील आपण पाहतोय प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. फिल्डिंग चांगली आहे. वा भाई वा टाळ्या वाजल्या पाहिजेत. वॉट अ फिल्डिंग. हे क्रिकेट आहे हे पालघरचं क्रिकेट आहे नेहमीच सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं. आज फिल्डिंगसाठी नक्कीच कौतुक करावं लागेल. प्रत्येक एफर्ट्सला जबाब आहेत. प्रत्येक जण आपल्या टीमसाठी काही ना काहीतरी करतोय. अगदी आता मात्र प्रत्येक नाक्यावरती उद्यापासून चर्चा होईल की एवढी मोठी स्पर्धा आणि महाराष्ट्रभरामध्ये नेहमीच चर्चा होत असते. जेव्हा जेव्हा चांगली स्पर्धा होते ना त्याच दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक नाक्यावरती प्रत्येक चौकामध्ये भरपूर अशी चर्चा तुम्हाला कदाचित आपण विसरलो असेल की फायनलच्या मॅचच्या आधी प्रेक्षकांसाठी फ्रेंड्स मोबाईल म्हणजेच उत्तमजी म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय एक लकी विजेता भाग्य विजेता जर पाहिला तर त्याच्यासाठी लकी कुपनच्या मार्फत एक सायकल आपल्याला पाहायला मिळेल. ही प्रेक्षकांसाठी असणार आहे. तर नक्कीच जसा फायनलचा थरार चालू होईल त्याच्या आधी लकी कुपन्स आपण ओपन करणार आहोत. त्यामधून आपण जी सायकल ठेवलेली आहे ती सायकल अगदी एका विजेत्याला या
स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. आणि नक्की लकी ड्रॉ देखील आहे. प्रत्येक आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी गिफ्ट आहेत, खेळाडूंसाठी गिफ्ट आहेत, सर्वांसाठी गिफ्ट आहे. काय पाहिजे अजून, सर्व काही इकडे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. कारण की स्पर्धा तशी रंगली आहे. एक बिग फाईट बॅटल मैदानाचा आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. कारण की दोन्ही आता बॅटर जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत काही घडू शकतं या मॅचमध्ये. टेनी हा महत्वाचा विकेट आहे आणि टेनीचा विकेट घेतला तर आगमनच्या कुठल्याही गोलंदाजाला 200 रुपयाचं कॅश प्राइज पप्पू आपण पाहतोय पप्पू माचे यांच्याकडून दिलं जाईल. आणि नक्कीच कोण विसरेल अभिषेक टेनीला, ज्यांनी आपण पाहिलं असेल जिथे 60 पट्टीला स्पर्धा झाली होती बालदांडे चषकामध्ये, त्याच्या माध्यमातून आणि तिथे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तांडरम क्रिकेटच्या मॅचमध्ये, त्या स्पर्धेमध्ये. आणि ती चर्चा तेव्हापासून जे प्रवास चालू झाला ना, जे जर्नी चालू झाली अभिषेक टेनीची, सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू आहे. दोन्ही आता बॅटर मैदानात 7 मध्ये अभिषेक आणि आकाश ही जोडी आहे. इनिंग नंबर 1चा खेळ चालू प्रगतीपथावरती. विश नेटवर्क लाईव्ह संपूर्ण टेलिकास्ट वाहिनी तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात. घर बसल्या देखील तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. 7 समुद्र पार ही स्पर्धा नेऊन ठेवण्याचं काम केलं त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. आणि आपलं हक्काचं चॅनल आहे, नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमच्या संपूर्ण आपण पाहतोय कॉम्बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. आमच्या समेत स्कोरर आर्यन इथे उपस्थित आहेत, ते देखील एन्जॉय करतात कारण की घरची स्पर्धा आहे. हो, इथे देखील हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे लाऊड अपील आणि इथे पाहावं लागेल, डिसिजन अजून पेंडिंग आहे. DRS डिव्हाइस रिव्ह्यू सिस्टम इथे थर्ड अंपायरची मागणी केली आहे. जाऊया पुनः एकदा टेक्निकल रूम मध्ये, जिथे दूध का दूध और पानी का पानी और DRS के बाद आगे की कहानी. आणि DRS इथे घेतलं गेलं. इथे नक्कीच टीव्ही डायरेक्टर उपस्थित आहे टेक्निकल रूम मध्ये. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर कीप रोलिंग. आणि आता इथे चालू होणार आहे तेच आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कीप रोलिंग, कीप रोलिंग. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. दडदड आता वाढलाय. काय होईल या मॅच मध्ये, विकेट मिळेल का? आता पूर्णपणे या टेक्निकल रूम कडे सर्वांचं लक्ष गेलंय. DRS ची मागणी इथे घेण्यात आली आहे. आणि इथे बॅटर सेफ असणार आहे. जीवनदान मिळालंय बाई. आता एक सिंगल मात्र मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफल पोहोचलाय 17 धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 म्हणजे अशुभ संख्या नक्कीच मानला जातो. 17 वरती खतरा कुठल्या टीमला असणार आहे, आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. रात्रकालीन ही स्पर्धा आजचा अंतिम रात्र आहे, अंतिम दिवस आहे. आणि मेगा फायनल मध्ये खरं आता थोड्याच वेळात चॅम्पियन ट्रॉफी कोण उचलणार आहे ते थोड्याच वेळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण की येणारे आता जशी मॅच संपेल तसे येणारे 364 दिवस या स्पर्धेची आपण सर्वजण वाट पाहणार आहोत. कारण की स्पर्धा तशीच नगणी आहे. आणि तब्बल मगाशीच आपण पाहिलं तर सन्माननीय तुषारजी साके सरांनी देखील सांगितलंय तब्बल 1 लाख रुपये धनराशी या स्पर्धेचे इनाम राशी तुम्हाला पाहायला मिळेल. ओ, इथे वेगाने टाकला होता परंतु इथे विकेट किपर देखील बीट झाले आणि 22च्या माध्यमातून एक सिंगल ऍड झाली आहे. बॅटर देखील बीट, विकेट किपर देखील बीट आणि अखेर एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या मदतीने दाफल पोहोचले 18 धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. बघा अजून 1 वाजून गेला तरी देखील प्रेक्षकांची गर्दी काही कमी होत नाहीये. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, हे संपूर्ण जय जोगनदेव आगवनवरचं प्रेम आहे, या गावावरचं प्रेम आहे, खास करून हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. इथे देखील व्हाईट बॉलला एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय आता दाफल पोहोचलं 19 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. मगाशी काय कामगिरी केली होती टीम आगवन 20 संघाने, इथे देखील हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम इथे केलंय. अजून एक सिंगल इथे ऍड होईल. दाफल पोहोचेल 20 ऑन बोर्ड. प्रेक्षक, व्यासपीठ सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतोय. मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत कारण की थोड्याच वेळात मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण जर पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांनी जे दानशूर दात आहेत त्या सर्वांचा आम्ही पुनश्च एकदा नक्कीच आभार व्यक्त करू. जे आपण पाहतोय कटआउट सर्वांचंच आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण आज करताना विशेष करून या स्पर्धेला एवढं रात्री देखील इथे उपस्थित झालेत. कोण प्रवास करून आलेत, कोण आपला बिझी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेला ज्यांनी भेट दिली त्याचा सर्वांचा आम्ही मनात अंतःकरणापासून नक्कीच आभार व्यक्त करतोय. हो, इकडे लो फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे घडलंय तरी काय पाहावं लागेल. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावांमध्ये कन्वर्ट झालाय.
आता थोडीशी चूक घडली म्हणावं लागेल. जिथे एकच धाव होती तिथे 2 मध्ये कन्वर्ट झालं. दोन्ही लोकल ट्रेन मी तर म्हणेन एकाच ट्रॅक वरती होते. अखेर ती गाडी पास झाली आणि इथे या 2 धावा नक्कीच मिळतात. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 23-23. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. इनिंग नंबर 1 पूर्वार्ध सगळे तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात. रात्रकालीन ही स्पर्धा आहे. कोण चॅम्पियन बनेल हे प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कारण की क्रिकेटवरचं भरपूर प्रेम सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. मुंबईपासून सातत्याने चर्चा होते अंडरआर्म क्रिकेटची. मुंबई असेल, रायगड असेल, ठाणा असेल, सातत्याने चर्चा. त्याच्यामध्ये एक पालघर देखील नाव सातत्याने पाहायला मिळालं. येणाऱ्या कालावधीमध्ये भरपूर चर्चा होणार आहे या जिल्ह्याची देखील. लेट कट केलं, लेट पण थेट आहे बाई. पुश करो खुश रहो. एक सिंगल इथे मी द्या. 24 धावा धावफलकावरती 24 ऑन अ बोर्ड. 1 टू गो. हे सातत्यानं फेम आहे. अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्या अंपायरची चर्चा राहिली आहे, अजित निकम सर 1 टू गो फेम. ओ वॉट बॉल, मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडला तदनंतर स्लाइटली टर्न आणि विकेट किपरचा हातामध्ये बॉल नक्कीच विसावतोय. डॉट बॉलची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 चा खेळ कम्प्लीट आणि 24 धावा धावफलकावरती. म्हणजे आता 18 बॉलमध्ये 24 धावा बनल्या गेल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा बनतात हे मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे. काय होईल मागचा निकाल, रिझल्ट काय असणार आहे. कारण की आता अजूनही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हे जमेची बाजू आहे बॅटिंग करत असताना आणि आता एक ब्रेक थ्रू मिळवणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा तर धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 4 साठी इथे आमंत्रित करण्यात आलाय जिग्नेश आलेत. षटक क्रमांक 4. वैयक्तिक दुसरं षटक आहे. पहिलाच बॉल आणि फिल्डिंगला जवाब आहे बाई. काय फिल्डिंग आहे, वा बाई वा, कमाल. तिथे फिल्डर होते, कमलेश होते तिथे. विश्वासजी पाटील साहेब त्यांच्या वतीने या फिल्डरसाठी, कमलेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. आणि इथे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. जो जो चांगला खेळ करेल ना, जो जो चांगली कामं करेल ना, त्याचे किस्से देखील इथे भरले जाणार आहेत. कारण की मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ मिळत आहे. क्या बात आहे. आणि वी स्पोर्ट्स यांच्या वतीने टी शर्ट देखील आहे कमलेशला. परंतु आता इथे अखेर ज्या धावांची गरज होती त्या धावा तर इथे आल्यात. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतात 4 चौकार. जे प्रेक्षक वर्ग अजूनही लकी ड्रॉ साठी, लकी कुपन साठी नाव दिलेलं नाही, नाव नोंदवलेलं नाही आहे, त्यांना विनंती असेल की शेवटची 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटांमध्ये ते नाव घेणं इथे स्टॉप होईल. तर ज्यांना कोणाला नाव द्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच नाव घेणं चालू आहे. लगेच या आणि नावं द्या, कारण की एक भाग्यवान विजेता आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, नक्कीच मॅच देखील चांगली चालू आहे. धावफलक आपण पाहतो 29 ऑन अ बोर्ड. जय जोगनदेव, अगवन, वामिका स्टार हे दर्शक तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात. अंतिम दिवस, रात्रकालीन ही स्पर्धा संपूर्ण आपण पाहिलं तर जय जोगनदेव आयोजन कमिटी त्यांचं विशेष कौतुक करूया. संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं कौतुक करूया. कारण की एवढी मोठी स्पर्धा होणं शक्य नाहीये या परिसरामध्ये, या विभागामध्ये. आणि सातत्याने ती चर्चा राहिली आहे. उद्यापासून ही चर्चा होणार आहे की ही स्पर्धा कोण जिंकणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग मागवरती गोलंदाज तयार आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4 चा खेळ बाकी आहे. टोटो गोवा अंपायरने देखील सांगितलं आता शेवटचे 2 बॉल आहेत. इथे चुकी घडली मैदानात 7 मध्ये आणि इथे गेंद जाती हुई सीमा पार. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद सीमा पार, 4 चौकार. सो मच. धावफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय 34 ऑन अ बोर्ड. 34 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नक्कीच पालघर म्हटलं तर सातत्याने एक नाव
नक्कीच प्रचलित राहिलाय. अर्थातच पालघर टेनिस क्रिकेट हे पेज तुम्ही नक्कीच इंस्टाग्रामवर तो बहु चर्चेत पाहिला. नुकतंच आपण तो पाहिला तर तब्बल 20,000 फॉलोअर्स देखील त्याचे कंप्लीट झाले आणि त्याचे प्रॉपरायटर आपण पाहिला अनुज राऊत. ही कला फार चांगली आहे. नेहमीच सातत्याने प्रत्येक पालघर टेनिस क्रिकेटला जे तारे सितारे त्यांना एकत्र आणण्याचं काम, त्यांना प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम कोण करत असेल ते म्हणजे आमचे अनुज राऊत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. आपला हक्काचा पेज आहे पालघर टेनिस क्रिकेट आणि अगदी प्रॉपरली जे काम त्यांचं आहे ना, अगदी हॅट्स ऑफ आहे. कारण की प्रत्येक एडिटिंग करणं, प्रत्येक जे व्हॉइस एकत्र आणणं खरंच कौतुक आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, फॉलो करायला विसरू नका. प्रत्येक रील्स आणि जे फोटोज नक्कीच चर्चेत राहिल्यात. ओव्हर नंबर 4चा नक्कीच खेळ कंप्लीट झाला आणि तब्बल 38 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 38 ऑन बोर्ड. आणि कमलेशसाठी जे 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे ते नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालेत. विश्वासजी पाटील साहेब, विश नेटवर्क लाईव्हचे आपण पाहतोय प्रॉपरायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे कमलेशसाठी. काय फिल्डिंग तिथे कमलेशने केली होती, खरंच कौतुक आहे. परंतु इथे धावा भरपूर बनल्यात, 38 धावा. आणि आता बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय दर्श आलेत. ओव्हर नंबर 5, षटक क्रमांक 5 आहे. पहिलाच बॉल दर्शचा तुम्ही पाहतात. इथे वाईटने सुरुवात तर केली, मागच्या मॅचचा हिरो राहिला होता दर्श. काय बॅटिंग तिथे केली होती, आपल्या 8 संघाला पराभूत केलं आणि सेमीफायनलमध्ये दाखल झाला. इथे फटकाच चांगला पायामध्ये होता, उडवला ऑन साईडला डीप मिड विकेटला फिल्डर आणि इथे एक सिंगल स्ट्राईक रोटेट. आता बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. एका बाजूला दर्श आणि स्ट्राईक एंडवरती अभिषेक टेनी. इकडे कव्हर्सला प्रयत्न होते परंतु अखेर पहिलाच बॉलचा फेस करत असताना बॉल चाललाय सीमा पार. अभिषेक टेनीचा वार ठोकलाय चौकार. अभिषेक टेनी सातत्याने चर्चा रन मशीन या टीमची. दीपक 11 या संघाचं सातत्याने पाहायला मिळतोय. बरोबर यार, वन मॅन हिरो अभिषेक टेनी त्याचं नाव आहे. हो फटका लाजवाब बाई, पायातला बॉल, कुठलाही प्रकारचा बॉल त्याला टाका बाई. मैदानाच्या चौफेर बाजूला चौकाराच्या बाहेर टाकण्याची जी क्षमता आहे ना, ती फक्त आणि फक्त अभिषेक टेनीकडे. चौकार बॅक टू बॅक सेकंड इन रो. दमखम दाखवलाय आज पूर्णपणे वेळ काळ. आजचा दिवस पहिल्या दिवसापासून चर्चा राहिली आहे आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या ओटावरती फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे अभिषेक टेनी. आतापर्यंत वैयक्तिक जर विचार केला 18 बॉल त्यांनी फेस केलेत. 32 धावा वैयक्तिक खेळी करतोय अभिषेक. 48 धावा टोटल दाफलकावरती. परंतु अभिषेकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होते. 18 बॉल आणि 32 धाव्यांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. जर अजून 5 ते 6 बॉल असते मी तर म्हणून अर्धशतक देखील झळकावला असता. काय बॅटिंग करतो त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 चौकार आतापर्यंत आल्यात. चांगली बॅटिंग संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय. इथे देखील वाईटचा कॉल एक्स्ट्रा येतात. भरपूर धावा इथे बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल आता देखील त्याच दिशेने आणि इथे बॉल थांबणार नाहीये. मी तर म्हणेन अभिषेक टेनीने कालपासून बॅट चार्जिंगला लावलेली की काय. फक्त चौकाराची भाषा ही त्याची बॅट बोलते. चौकार 4. फक्त आणि फक्त चौकारच मला लिहायची संधी मिळते. इकडे देखील थोडीशी मिसफिल्ड तुम्हाला पाहायला मिळते. फंबल झालेत आणि अखेर इथे आता शेवटचा बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो इनिंग नंबर 1चा. आय थिंक इथे हलकीशी एज होती आणि इथे एक नक्कीच सिंगल मिळते. इनिंग नंबर 1चा खेळ कंप्लीट झालाय. तब्बल 53 धावांचे आपण पाहतो. इनिंग नंबर 1चा खेळ कंप्लीट आणि दाफलक आता
गरजेचं येणारे आता 30 बॉल आहेत आणि 54 धावांची गरज आहे. 54चं टार्गेट सेट करण्यात आलाय. येणारे 30 बॉल आणि या 54 धावांची गरज. आपण मान्यवरांच्या शुभात आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. चला नक्कीच आपण जर पाहिलं तर गेले कित्येक वर्ष अजून एक सरसा राहिली आहे या पेजची. अर्थातच भरपूरच आपण पाहतो. आम्हाला देखील त्या पेजवरती नक्कीच रील्स येत असतात. भरपूर चर्चेत आहे. ग्रामीण क्रिकेट _18 हे आपलं पेज आहे. अगवनकर बॉईज संपूर्ण असमय रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेटचे ग्रामीणचे बिग बॅशचे सर्वांना हसवण्याचं ते काम नेहमीच करत असतात आणि आपलं हक्काचं चॅनल आहे. लवकरच आपला मोबाईल्स ऑन करा आणि इंस्टावरती जाऊन ग्रामीण _cricket_18 हे नक्की सर्च करा आणि नक्कीच चर्चा होत असते या पेजची देखील. आपण जर पाहिलं तर भरपूर व्ह्यूज लाईक्स तुम्हाला त्या रील्सवरती पाहायला मिळतात. करण अंबालाचा देखील, केतन म्हात्रे, पवन केने, भावेश पवार, फरदीन काझी आणि सर्व काही क्रिकेटर्सचे भरपूर चर्चेत असलेले रील्स तुम्हाला तिथे नक्कीच पाहायला मिळतील. जरूर व्हिजिट करा त्या पेजला. आपल्या हक्काचं पेज आहे. नक्कीच फॉलो करा आणि भरपूर साऱ्या रील्स आहेत ते शेअर करत राहा. अजून नवीन रील्स नक्कीच त्या पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील. सर एक मिनिट थांबवीन. नक्कीच सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आपण मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. तिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. सरांच्या शुभ असते परंतु मॅडमकडून आपण ती मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मंजुषा मॅडम आहेत, मंजुषा गायकवाड आणि सार्थक डेलिगेट करतोय. कुणालची जी मॅन ऑफ द मॅच आहे ती कुणाल डेलिगेट करतोय सार्थकसाठी. तर या सार्थक यांनी यायचं आहे आणि कुणालने देखील जायचं आहे मॅन ऑफ द मॅच. आणि इथे आल्या स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. द्या आपण पाहतायत अंकुश भोईर यांच्याकडून जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि PN स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल केणे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, परंतु त्यांनी डेलिकेट केलंय सार्थकसाठी ही मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहत राहा नक्कीच जय जोगणदेव चषक आगमन 2026. थँक्यू सो मच. आणि ऑन गोईंग मॅचला नक्कीच वळतोय. एक चांगले मॅच तो होतं. इथे धावा भरपूर बनल्यात आणि आता कफन बांधून मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. आता पूर्णपणे शांततेचा माहोल आहे. शेवटचे 2 बॉल सरांनी देखील सांगितलं. इथे लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला फटका तर सजवलाय आणि इथे बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. आता या दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय फॅशन अड्डाचे प्रॉपरायटर ऑनर शाहरुख शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रशांत माची यांना विनंती करतोय की त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचं आहे. या शाहरुख सर
कधी आपण HDFC बँकच्या बाजूला जा तर फॅशन अड्डा म्हणून शॉप आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये जबरदस्त आपण शॉपिंग करू शकतायत. ब्रँडेड टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील, ब्रँडेड कपडे आपल्याला पाहायला मिळतील. सर्व ब्रँड नक्कीच शाहरुख शेखच्या माध्यमातून आपण पाहतोय. फॅशन अड्डा हा शॉप अगदी रास्त कमी दरात आपल्याला ब्रँडेड कपडे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. खरीदायला नक्कीच आपण जाऊ शकतायत. आणि आगमनकरांना एक सूचना आहे की तुम्हाला जर कपडे हवे असतील तर त्या फॅशन अड्डामध्ये जायचं आहे. HDFCच्या अगदी बाजूला तुम्हाला लेस दरात म्हणजे कमीत कमी दरात इथे नक्की शाहरुख सर आपल्याला ते कपडे नक्कीच आपल्याला देतील. इथे देखील आय थिंक विकेट आहे. यस, विकेटचं बदल तुम्हाला पाहायला मिळतो. पूर्णपणे शांततेचा माहोल आहे. परंतु अजून एक आपण नेमकी चर्चा करूयात, कारण की नेहमीच सातत्यानं जेव्हा जेव्हा क्रिकेट येतं तेव्हा नेहमीच तुम्हाला बॅनर असतील, त्यानंतर जे लाईव्ह लॉट्स असतील सातत्याने चर्चेत असतात. अर्थातच साई ग्राफिक्स अगदी कमी वयामध्ये ज्या नावाची चर्चा या पालघरपासून मुंबईपर्यंत राहिली आहे. तनिष राऊत त्याचं प्रॉपर रायटर आहेत. आपल्या पेजचे साई ग्राफिक्सचे प्रॉपर एडिटिंग, बॅनर्स, सर्व काही अपडेट त्याच्या पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांना कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि जेव्हा जेव्हा वामिका स्टार अगवन जे जोगनादेव हे येतं नाव, तेव्हाच आमचे तनिष राऊत साई ग्राफिक हे नाव देखील चर्चेत राहतं. आणि ते देखील इथे उपस्थित आहेत. तनिष राऊत आपण या आपला देखील मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण करणार आहोत. भरपूर बहुचर्चेत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये भरपूर असा थैमान मी तर म्हणेन इंस्टावरती असेल, सोशल मीडियावरती भरपूर चर्चेत हे नाव नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. साई ग्राफिक्स त्याचा प्रॉपर रायटर तनिष राऊत आहेत. आणि आता मी विनंती करतो या आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. इथे विकेटचं बटन तुम्हाला पाहायला मिळतोय. पूर्णपणे मी तर म्हणेन आता एका बाजूला मॅच झुकले की काय, फक्त आणि फक्त इथे विजयाचा उंबरठ्यावरती मी तर म्हणेन विजय आता दार उघडे झालेत की काय. आणि आता हळूहळू गर्दी देखील थोडीशी कमी होत चालली आहे, कारण की आता त्यांना देखील माहिती अगवन बी संघ थोडंसं आता पिछाडीवरती आहे. पण तो गॉल तर आला आणि इथे अखेर ओव्हर इथे नक्कीच कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा खेळ आणि धावफलक फक्त आणि फक्त 4. 54 धावांचं लक्ष्य होतं, आव्हान होतं. फक्त 4 धावा धावफलकावरती येणार. 18 बॉल आहेत, 1 ओव्हर आपण पाहतो. आणि 1 ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केले अभिषेक टेनीने आणि 3 विकेट्स देखील कॅरी केल्या. तुला आज दिवस मी तर म्हणेन अभिषेक टेनीच्या नावावरती राहिला. आणि नक्कीच चर्चा आपण करत होतो की सोशल मीडियावरती पालघर टेनिस क्रिकेटला ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत आणलं. आणि कुठल्याही छोट्या गावातून खेळाडू असू दे, सातत्याने सोशल मीडियावरती ज्या नावाची चर्चा होत असते, प्रत्येक घरोघरात तो दिसत असतं. त्याचं मागचं कारण एकच आहे, पालघर टेनिस क्रिकेट हे ऑफिशियल पेज इन्स्टावरती. आणि त्याचे आपण पाहतोय जे हँडलर आहेत ज्या पेजचे, अर्थातच या दरम्यान आपण पाहतो या मैदानामध्ये मोतीलाल शाह जे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती केली जाते आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. मोतीलाल शाह तारापूर, कारण की जर पाहिलं तर मोतीलाल शाह यांनी खूप स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर नक्कीच विकास आणि जगदीश ना खेळण्याची संधी मिळाली. जेव्हा पंचाळी वन मॅन शो संघ मोतीलाल शाह यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, तेव्हा मात्र नक्कीच तो संघ स्पॉन्सर्स म्हणून घेऊन जायचे. तर मोतीलाल शाह यांना विनंती केली जाते की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळते. या संगीत चर्चा करत होतो. अर्थात अनुज राऊत असतील पालघर टेनिस क्रिकेट, ते देखील इथे उपस्थित आहेत. या आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नेहमी सातत्याने चर्चा होत असते जेव्हा जेव्हा सोशल मीडिया आणि येणाऱ्या काही काळामध्ये पालघर टेनिस क्रिकेट हे नाव कोणी लौकिक केलं असेल, प्रत्येक पालघर जिल्ह्यातील खेळाडूला ज्यांनी वरती आणण्याचं काम केलं असेल ना, ते आमचे अनुज राऊत असतील, की प्रॉपर सोशल मीडियावरती प्रत्येक इन्फॉर्म आणि बायोडाटा पोचवण्याचं ते काम करत असतात. कुठला खेळाडू कुठल्या स्पर्धेमध्ये काय खेळतोय, आणि खास करून स्पेशली वामिका स्टार हे नाव ज्यांनी लौकिक केलं अखंड महाराष्ट्रभरामध्ये, ते पालघर टेनिस क्रिकेट हे पेज आहे. आणि ते अनुज राऊत इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे.
नेहमी सातत्याने प्रत्येक खेळाडू झळकण्याचं जे काम करत असतं ना, हे मागचे सोशल मीडिया हँडलर आहेत, हे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांचं देखील विशेष नक्कीच आपण कौतुक करूया. तर आजच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मान्यवर या ठिकाणी आपलं निरोप घेत आहेत. आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ नेते दीपक राऊत साहेब या ठिकाणी आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण आलात. अगदी वेळ पाहिली तर तब्बल 1 वाजून गेलेला आहे, तरी देखील आपण 1:30 वाजलेला आहे, तर देखील या स्पर्धेचा आनंद घेत राहिले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आम्ही आमच्या आगमनकरांवर तुमचं राहू द्या हीच सदिच्छा व्यक्त करतोय आणि तुमचा प्रवास सुखदार हो हीच सदिच्छा. धन्यवाद. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. अजून मेगा फायनल मॅच आणि आली रे आली आता ती वेळ आली लकी ड्रॉचा कुपन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 1 ओव्हर आहे का बघा, जर या बॅट्समॅनने चौकार मारला तर कोणाकडून चला प्राइज पुकारायचं आधी बॅट्समन आउट झालेत. आता लास्ट विकेट आहे, हरकत नाही आहे. आता प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला स्टेजच्या दिशेने पाहायला मिळणार आहे, कारण की आता लकी ड्रॉ ओपन होणार आहे. भाई पिटारे में किसके नाम की चिट्ठी आने वाली है आणि आता कोणाची वाट पाहताय, त्या चिठ्ठीची वेळ आली आहे. खुलजा सिमसिम. आणि आता म्हणावं लागेल, आता प्रत्येक जण जप करत असेल, बाई राम 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 राम, आता माझं नाव येऊ दे आणि मी सायकल घेऊन जाऊ दे. सलेस नो डाऊट मॅच इथे नक्कीच आपण पाहतोय की आता एका बाजूने झुकले असं म्हणावं लागेल. शेवटचं षटक आहे, मी तर म्हणेन फुटबॉलचं स्कोर कार्ड आपण पाहतोय की काय. स्कोर कार्ड वरती 5 on 7 जणू काही फुटबॉलची मॅच तुम्ही एन्जॉय करतात असं वाटतंय, कारण की स्कोरच तसं झालाय. आकाश आलाय शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. गर्दी आता सगळी प्रेक्षक गॅलरीमधून थेट मी तर म्हणेन व्यासपीठाच्या समोर आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा वाटणे खेळण्याचा प्रयत्न होता. इथे फिल्डर आहेत, तोपर्यंत इथे एक सिंगल नक्कीच ऍड केली जाते. पूर्णपणे आता फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. कव्हर्सला इथे देखील फटका सजवला. अभिषेक, जिथे बॉल जातो तिथे आज अभिषेक आहे बाई. इथे देखील आपण पाहतो आता देखील एक सिंगल नक्कीच ऍड होत आहे. शेवटचे आता आपण जर पाहिलं तर 2 बॉल आहेत. ते 10 मिनिटासाठी तुम्ही जायचंय, मुख्य व्यासपीठाची जागा सोडायची. 10 मिनिटानंतर आपण ही लकी ड्रॉचं कुपन आपल्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन आपण ओपन करणार आहोत. येस, मॅच इथे नक्कीच फिनिश झालेली आहे आणि मॅच फिनिश. या मॅचचा मारतो मॅच नो डाऊट. ज्यांनी बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग केली मैदानाच्या चौफेर बाजूला आणि गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव ज्यांनी खर्च केला आणि महत्वाचे 3 विकेट ज्यांनी कॅरी केल्या बॅक टू बॅक. सेकंड मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावरती राहिलात, अर्थातच अभिषेक टेनी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कमल